नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस प्रशासनबद्दल माहिती, त्याच्या भाग क्रमांक 3. यापूर्वी आपण भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 हा पाहिलेला आहे. पाहिलेला नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ दिसला असेल. आज आपण भाग क्रमांक 3 पोलीस प्रशासनबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती, जे तुम्हाला पोलीस प्रश्नपत्रिकेत हमखास विचारतील. आणि या अगोदर जर 2 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्कीच पहा. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते व्हिडिओची लिंक पाठवून दिली विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आज पाहूयात महत्त्वाचे प्रश्न कोणकोणते आहेत ते. 12 डिसेंबर 1867 रोजी मुंबई ग्रामीण मुलकी कायदा हा संमत करण्यात आलेला होता. 1963 मध्ये ग्रामीण मुलकी पोलीस कायदा हा रद्द करण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो. 22 डिसेंबर 1967 रोजी महाराष्ट्र ग्रामीण मुलकी कायदा हा संमत करण्यात आला होता. महाराष्ट्राचे मुलकी व सामान्य प्रशासनाच्या दृष्टीने 6 विभाग करण्यात आलेले आहेत. यांना महसूल विभाग असे सुद्धा म्हणतात. प्रत्येक विभागाचा प्रमुख हा विभागीय आयुक्त असतो. मुंबई ते महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कायम लक्षात असू द्या. महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील सगळ्यात तिसरे मोठे राज्य आहे. तिसरे मोठे राज्य महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. राज्यात 11 आयुक्तालय आणि 36 जिल्हा पोलीस घटक सध्या कार्यान्वित आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कायम कटिबद्ध असते. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. हे सगळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. 3 ते 4 मार्कासाठी तुम्हाला हमखास हे प्रश्न विचारतात. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि इतरही तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ नक्कीच पहा विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्याअंतर्गत वरिष्ठ अधिकारी म्हणजे संघ लोकसेवा आयोग UPSC व महाराष्ट्र लोकसेवा आयोग UPSC मार्फत निवडले जात असतात. त्यानंतरचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र हे पहिले CCTV शहर कोणते होते? ते म्हणजे पुणे. महाराष्ट्र शासनाचे नक्षलवाद विरोधी अभियानाचे प्रमुख केंद्र हे नागपूर या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. भारतात सर्वाधिक महिला पोलीस संख्या असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. 10.5% हे महिला पोलीस कार्यान्वित आहेत. देशात सर्वाधिक एकूण राज्याच्या सीमा पोलिसांमध्ये महिला पोलिसांची टक्केवारी सर्वाधिक असणारे राज्य म्हणजे तमिळनाडू, ते म्हणजे 12.4%. लॉकअप असणारे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस स्टेशन म्हणजे सैनिक शिंगणापूर. खूप महत्त्वाचा प्रश्न. सैनिक शिंगणापूर हे गाव चोरी न होणारे म्हणजेच कोणत्याही घरांना त्या ठिकाणी दरवाजा नाहीत विद्यार्थी मित्रांनो सैनिक शिंगणापूर या गावात. महाराष्ट्रात CID राज्य अन्वेषण विभाग NCV विभागाचे मुख्यालय म्हणजे औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि अमरावती या 4 ठिकाणी त्याचे विभागलेले आहे. पुढील प्रश्न पाहूयात. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल अकॅडमी ही हैदराबाद या ठिकाणी कार्यान्वित आहे. ऑनलाईन पोलीस स्टेशन म्हणजेच SSTNS यंत्रणेच्या माध्यमातून करणारे महाराष्ट्रातील देशातील पहिले राज्य हे ठरले आहे. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्रातील सर्वोच्च अधिकारीचे पद आहे, म्हणजेच महाराष्ट्र पोलीस संचालक हे 1 नंबरचे पद म्हणून ओळखले जाते. दिल्लीची पोलीस यंत्रणा सरकारच्या नियंत्रणाखाली चालत असतात. 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जात असतो. महाराष्ट्रात असणारे एकूण तुरुंग आहेत 53, 9 मध्यवर्ती, 29 जिल्हा आणि 11 खुले तुरुंग सध्या कार्यान्वित आहेत. राष्ट्रीय गुप्तचर अकॅडमी नॅशनल इंटेलिजन्सी ही नवी दिल्ली या ठिकाणी कार्यान्वित आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID त्याचा फुल फॉर्म आहे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. राज्य गुप्त वार्ता विभाग म्हणजे CID
स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट. दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATS अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणून ओळखतात. महाराष्ट्र महामार्ग पोलीस म्हणजे STP हायवे ट्रॅफिक पोलीस या नावाने ओळखले जाते. राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स या नावाने ओळखले जात असते. प्रशिक्षण आणि खास पथके म्हणजेच EPO फोर्स 1. नागरी हक्क संरक्षण विभाग म्हणजेच PCRC प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स सेल या नावाने ओळखले जात असते. तर कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो पोलीस प्रशासनाबद्दल अत्यंत महत्त्वाची भाग क्रमांक 3. नक्कीच तुम्ही महाभरती गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता फक्त 3 प्रश्न. मोटार परिवहन म्हणजे MTU मोटार ट्रान्सपोर्ट युनिट, पोलीस तयारी विभाग म्हणजेच SPW आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग म्हणजे ACB या नावाने ओळखतात. काही तुमच्या सूचना असतील तर महाभरती गुरु यूट्यूब चॅनलच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे प्रश्न मी पुढील भागात नक्कीच घेऊन येईल. तोपर्यंत तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.